नमस्कार मंडळी, शिवाय किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे आपलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलंय की नाही. ही उरलेले चपातीपासून बनवले बरं का. असं टेस्टी आणि युनिक असा नाश्ता आपल्याला बघूया आपण कसं बनवायचा. शिळ्या चपात्यांचं काय करायचं किंवा भाज्या राहिल्या असं वेगवेगळं आपण नवीन पदार्थ करू शकतो. त्यापासून टाकून नाही देऊ शकत ना आपण. हीच अन्न पिकवायला शेतकऱ्याला किती मेहनत लागते आणि आपण टाकून द्यायचं. त्यापेक्षा असं नवीन रेसिपी बनवायची त्याच्यापासून, शिळ्यापासून काहीतरी. चपात्या होत्या, बारीक करून घेतल्यात मी मिक्सरला आणि फोडणी द्यायची. जिरे, मोहरी, कढीपत्ता, चिरलेला कांदा टाकायचा, हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट टाकायची ती लसणा मिरचीची आणि हळद टाकायची. कसं आहे, आत्ता ताजं तरी खायला मिळते. पहिल्या बायकांना खायला मिळत नव्हतं. किती 2-2, 3-3 दिवसाचं शिळं खायला लागायचं पहिल्या बायकांना. म्हणून कधी अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आपलं. काहीतरी केलं ना वेगळा काहीतरी पदार्थ त्यापासून, की खातात सगळी आवडीनं मग. आपण चिवडा करतो तसं चिवडा करून घ्यायचा, त्यात टाकून थोडं पाण्याचा शिताळा द्यायचा म्हणजे मऊ होतंय. कोथिंबीर घालायची. छान असा चिवडा झाला आहे आपला. आमच्यात कोणाकोणाला असा चिवडाच आवडतो बरं का. मग मी थोडा काढून ठेवला आणि छोटे छोटे चेंडू बनवून घेतले, थोड्याचे, निम्म्याचे. असा आपण कधी नाश्ता खाल्लाच नसेल तुम्ही, नाश्ता असा. आणि बनवून बघा तुम्ही किती छान लागते की नाही. आणि तेलात फोडणी द्यायची, त्याला तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ती बॉल सोडायची ते छोटे छोटे चेंडू आपल्या. आणि त्याच्यात रस्सा घालायचा थोडासा. आपला आमटी, कुठलीही आमटी असली तर चालते. आपण घरात जी आमटी करतो ना त्यापैकी कोणताही असला तर चालतोय. ताटात काढून घ्यायचं. आता त्याला सजवून घ्यायचं. आणखीन थोडा रस्सा घातला मी जरा, जास्त नाही राहिल्यामुळं. कोथिंबीर घालायची, शेव असली शेव टाकायची. खूप छान लागते बरं का. असं बनवून करून बघा एकदा तुम्ही. आणि ही रेसिपी आवडली असली लाईक करा, सबस्क्राईब करा.